तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राजस्थानमधील जोधपूर येथे 9 जानेवारीपासून मारवाड इंटरनॅशनल सेंटर येथे अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा अंतर्गत 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये देशभरातील 750 पेक्षा जास्त माहेश्वरी समाजाचे उद्योग व्यापारी आपले स्टॉल्स घेऊन आले होते। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 300 समाज बांधव सहभागी झाले होते। संध्याकाळी परमपूज्य गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांची भजन संध्या व स्थानिक माहेश्वरी समाजाने आयोजित केलेले अविस्मरणीय नाटक सफर योगिका संपन्न झाले। दिनांक 10 जानेवारीपासून बुलढाणा जिल्ह्यातील 300 जण सहभागी झाले होते। माहेश्वरी ग्लोबल कन्व्हेन्शनचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहेश्वरी महाकुंभासाठी विशेष संदेश दिला होता, ज्याचे वाचन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले। अमित शाह यांनी मुघल काळ ते स्वातंत्र्य युद्ध पर्यंत माहेश्वरी समाजाने दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन करून राम मंदिर आंदोलनामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम बलिदान माहेश्वरी समाजाचे राम कोठारी व शरद कोठारी यांनी दिल्याचे आपल्या भाषणातून नमूद केले। यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते। त्यानंतर गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, सभापती संदीप काबरा यांच्या हस्ते अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभाला 135 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकीट जारी केले व माहेश्वरी गौरव ग्रंथ व जैविक शेतीवर आधारित पुस्तकाचे विमोचन केले। तसेच गरीब लोकांसाठी माहेश्वरी समाजाने सुरू केलेले अपना घरचे लोकार्पण केले। तत्पूर्वी शोभायात्रेचे आयोजन शहीद चौक ते मारवाड इंटरनॅशनल पर्यंत करण्यात आले होते। MCN न्यूज मराठी करिता सुरेश कलंत्री, बुलढाणा।